अजित पवारांचा विमान अपघात झाला आणि त्यांच्या विमान अपघातानंतर त्यांचा अपघात होता की घातपात होता याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा व्हायला सुरुवात झाली। आता या चर्चेला अधिकृत प्लॅटफॉर्मवर आणलं ते म्हणजे रोहित पवारांनी। त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले किंवा अजित पवारांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केले। आणि त्यांनी फक्त संशयच व्यक्त केले नाहीत तर त्यांनी अनेक पुराव्यांच्या माध्यमातून त्यांच्या म्हणण्याला किंवा त्यांच्या संशयांना बळ देण्याचा प्रयत्न केला। रोहित पवार फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊनच थांबले नाहीत तर ते दिल्लीला गेले आणि त्यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, अशा मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि या भेटीगाठीच्या माध्यमातून त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल किंवा अजित पवारांच्या अपघाताबद्दल जो त्यांचा संशय किंवा जे पुरावे आहेत ते या नेत्यांसमोर मांडले आणि तुम्ही संसदेमध्ये हा मुद्दा लावून धरा अशी विनंती या नेत्यांना केली। आता रोहित पवार त्यांच्या चुलत्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी आकाश पाताळ एक करत असताना अजित पवारांचं कुटुंब मात्र याबद्दल सोयीस्कररित्या मौन बाळगू नये। म्हणजे ना सुनेत्रा पवार काही बोलतायत, ना पार्थ पवार काही बोलतायत, ना जय पवार काही बोलतायत। म्हणजे अजित पवारांचा अपघात होता की घातपात होता याबद्दल अजित पवारांच्या कुटुंबानं चकार शब्द सुद्धा काढलेला नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यावर अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय ते प्रफुल्ल पटेल असोत किंवा सुनील तटकरे असोत, यांच्या हातात पक्षाचा रिमोट कंट्रोल गेलाय आणि ते म्हणतील तसं सुनेत्रा पवार वागतायत आणि त्यांच्या निर्देशानुसारच त्या सध्या काम करतायत असं एकंदरीत दिसून आलंय। आता या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळं अजित पवारांचं कुटुंब त्यांच्या मृत्यूबद्दल शांत काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जायला लागला आणि त्यामुळं अजित पवारांचं कुटुंब नेमकं शांत काय याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अजित पवारांचं कुटुंब शांत काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड धक्का बसला। म्हणजे आपल्यातला एवढा मोठा करता धरता नेता हा आता आपल्यात नाहीये हा विश्वास महाराष्ट्राला पटतच नव्हता। पण अजित पवारांची राख थंड होण्याच्या आधीच सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे नेते ऍक्टिव्हेट झाले आणि यांनी अजित पवारांची राख थंड होण्याच्या आधीच सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी करून घेतला। आता हा शपथविधी झाल्यानंतर तुम्हाला 10 दिवसांचा दुखवटा सुद्धा पाळता आला नाही का किंवा 10 दिवसांचा दम सुद्धा काढता आला नाही का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातून विचारला गेला। म्हणजे सत्ता आणि पद ही तुमच्यापेक्षा माणसाच्या जीवापेक्षा मोठी आहेत का हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राने विचारला। आता ही टीका कुठं थांबते ना थांबते तोच रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केले। त्यांनी फक्त संशयच व्यक्त केले नाहीत तर त्यांनी त्याबद्दलचे डॉट जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल पुरावे सुद्धा दिले। एकीकडे रोहित पवार त्यांच्या चुलत्याला न्याय मिळवून देण्यासाठी आकाश पाताळ एक करत असताना सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील हे एकदम हाताची घडी आणि तोंडावर बोट करून शांत बसलेले होते। तुम्हाला सत्ता आणि पद एवढी महत्वाची झालीत का किंवा तुम्ही उपमुख्यमंत्री पद असेल, पक्षाध्यक्ष पद असेल किंवा मुलाला राज्यसभा देण्यामध्ये एवढे गुरफटलात की तुमच्या एवढ्या कर्तृत्ववान पतीचा नेमका मृत्यू कशामुळे झालाय, म्हणजे तो अपघात आहे की घातपात आहे याबद्दल विचार करायला आणि चर्चा करायला सुद्धा तुमच्याकडे वेळ नाहीये। तुम्ही त्याबद्दल एक स्टेटमेंट सुद्धा देत नाहीये। हा प्रश्न आता सर्वसामान्य माणसं विचारायला लागली आहेत। मग आता सुनेत्रा पवार असतील किंवा अजित पवारांचं एकंदरीत कुटुंब असेल हे अजित पवारांच्या मृत्यूबद्दल चकार शब्द सुद्धा का काढत नाहीये की ज्यांच्याकडे पक्षाची सूत्र होती म्हणजे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील या लोकांनी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल आणि विलिनीकरणाबद्दल न बोलण्याच्या बदल्यातच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष केलंय का हा प्रश्न आता लोकांमधून विचारला जायला लागलाय। दुसरा संशय व्यक्त होतोय तो म्हणजे पार्थ पवारांबद्दल। म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मुंढवा जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणी
पार्थ पवार यांचं नाव आलं होतं. म्हणजे चौकशी कमिट्यांमधून त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झालाय, पण ते प्रकरण कोणत्याही क्षणी उघडलं जाऊ शकतं याची जाणीव पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना आहे. मग ते प्रकरण उघडलं गेलं तर पार्थ पवार अडचणीत येतील किंवा त्यांना जेलमध्ये जायला लागू शकतं आणि त्यामुळं भाजपच्या फायद्याचं नसलेलं विलिनीकरण हे होऊ नये किंवा त्याबद्दल चर्चा होऊ नये किंवा अजित पवारांच्या अपघाताबद्दल चर्चा होऊ नये असं काही ठरलंय का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि त्यामुळं सुनेत्रा पवार बोलत नाहीयेत का, हा प्रश्न आता जनता विचारायला लागलेली आहे. यातला तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवारांनाच हे विलिनीकरण नकोय का. म्हणजे अजित पवारांच्या मुद्द्याबद्दल जर आपण बोललं किंवा अजित पवारांच्या घातपाताबद्दल जर आपण संशय व्यक्त केला तर आपण शरद पवार गटाची री ओढतोय किंवा रोहित पवार जे बोलतायत त्या मुद्द्याला आपण पुढे घेऊन जातोय आणि अजित पवारांच्या मृत्यूचा जो मुद्दा आहे किंवा घातपाताचा जो मुद्दा आहे तो विलिनीकरणाशी जोडून बघितला जातोय. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा व्हायला लागेल आणि आपल्याला विलिनीकरणावर बोलावं लागेल आणि विलिनीकरणावर बोलावं लागलं तर अजित पवारांची शेवटची इच्छा म्हणून आपल्याला विलिनीकरण करावं लागेल. आणि जर विलिनीकरण केलं तर आपल्याला पक्षामध्ये स्कोप राहणार नाही असं सुनेत्रा पवारांना वाटतंय का, हा सुद्धा मुद्दा आहे. कारण की जर विलिनीकरण झालं तर शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील, या लोकांचं पक्षामधलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व हे मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आणि सुनेत्रा पवारांना ही भीती आहे की आपण या नेत्यांच्या वर्चस्वामुळं कुठंतरी साईडलाईन होऊ शकतो किंवा आपलं जे एक हाती नेतृत्व पक्षामध्ये प्रस्थापित झालंय, म्हणजे उपमुख्यमंत्री आपण, पक्षाध्यक्ष आपण किंवा पक्षाच्या निर्णय प्रक्रियेच्या सेंटर स्थानी सुद्धा आपण, ही जी पक्षावरची पकड आहे ती पक्षावरची पकड सैल होण्याचा धोका हा सुनेत्रा पवारांना वाटतोय का. आणि त्यामुळे सुनेत्रा पवार अजित पवारांच्या मृत्यूबद्दल बोलणं आणि पर्यायानं विलिनीकरणाबद्दल बोलणं टाळतायत का, हा प्रश्न निर्माण झालाय. आता सुनेत्रा पवार अजित पवारांच्या मृत्यूबद्दल आणि विलिनीकरणाबद्दल न बोलण्याचं चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार यांचं राजकीय भवितव्य. म्हणजे जर पक्ष एकत्रित झाला किंवा पक्षाचं विलिनीकरण झालं तर पुढच्या फळीचं नेतृत्व म्हणून रोहित पवारांचं आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व हे पुढे येऊ शकतं आणि त्यांच्या झोतामध्ये किंवा त्यांच्या नेतृत्वाच्या औऱ्यामध्ये पार्थ पवार यांचं नेतृत्व झाकळून जाऊ शकतं किंवा त्यांना पक्षामधलं भवितव्य म्हणून बघितलं जाणार नाही अशी भीती सुनेत्रा पवारांना वाटते का. आणि आपल्या मुलाचं राजकीय भवितव्य लक्षात घेऊन सुनेत्रा पवार विलिनीकरणाबद्दल आणि अजित पवारांच्या अपघाताबद्दल बोलत नाहीयेत का, हा प्रश्न निर्माण झालाय. आता हे सगळे संशय किंवा हे सगळे प्रश्न किंवा हे सगळे तर्क विचारात घेता यातला नेमका कोणता तर्क तुम्हाला योग्य वाटतो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त अजित पवारांचं कुटुंब हे अजित पवारांच्या मृत्यूबद्दल का बोलत नाहीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल, हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.